आणि तुम्हाला सांगतो की गेल्या काही महिन्यांमध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये शिक्षणामध्ये किती आमूलाग्र बदल होत आहेत ते तुमच्यापैकी काही जणांना ठाऊक असेल. मी अगदी जबाबदारीने एक मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या 18 महिन्यामध्ये आपल्या देशातली उच्च शिक्षण संस्था ते उच्च शिक्षण व्यवस्था यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असेल. इट विल बी अनरेकग्नायझेबली डिफरंट. 63 वर्षामध्ये जेवढे बदल झाले असतील नसतील तेवढे सगळे बदल आता सध्या होत आहेत आणि पुढच्या 18 महिन्यामध्ये हे सगळं कार्यान्वित होणार आहे. तर त्या सगळ्या बदलांमध्ये शिरायचं कारण नाही, पण तुम्हाला एकच इंडिकेशन म्हणून सांगतो. ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये वयोगट काय असतो. आता तुम्ही सगळे जे उच्च शिक्षण घेतात तुम्हाला सांगतो की तुम्ही अत्यंत सुदैवी लोकांमध्ये आहात. आपल्या देशामध्ये किती टक्के लोकांना उच्च शिक्षण मिळतं ते जरा एकदा पहा. वय वर्ष 18 ते 23 या वयोगट हा जो वयोगट आहे हा उच्च शिक्षणासाठी वयोगट समजला जातो. त्या वयोगटामध्ये किती टक्के मुलामुलींना उच्च शिक्षण प्राप्त होतं असं जर पाहिलं तर त्याचं प्रमाण आपल्याकडे आहे ज्याला ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणतात 12.5%. आणि हे अत्यंत आहे 24%. विकसनशील देशांची सरासरी आहे 18% आणि आपण आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहणारा आपला देश आपण 12.5%वर अडकलेलो आहोत. त्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे आणि तो होणार आहे. म्हणजे आज मितीला आपल्याकडे 504 विद्यापीठे आहेत आणि 26,000 कॉलेजेस आहेत. पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये 1200 ते 1500 विद्यापीठं झालेली असतील आणि कॉलेजेस जे 26,000 कॉलेजेस आहेत कमीत कमी 50,000 कॉलेजेस पुढच्या 10 वर्षात झालेले असतील. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर याच्यात वाढ होणार आहे. मगाशी मी तुम्हाला GR जो म्हणालो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ तो 12.5% फार कमी आहे असं मी म्हणालो. आता हा जो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आहे तो तुम्ही वेगवेगळ्या सामाजिक कॅटेगरीमध्ये जरा डिवाइड करून पहा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, रुरल अर्बन, मेल फिमेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मायनॉरिटीज, पुअर, नॉन पुअर अशा कॅटेगरीजमध्ये करा. जे चित्र बाहेर येतं ते इतकं विदारक आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीमध्ये रुरल ग्रामीण भागामधल्या अनुसूचित जमातीमधल्या मुलींमध्ये आपल्याला GR जो आहे तो 2.25% आहे. 2.25% म्हणजे 2% कमी. ज्या समाजामध्ये 98% घटकांना उच्च शिक्षण प्राप्त, क्वालिटी सोडूनच द्या, क्वालिटी फार नंतर येते. वी आर टॉकिंग अबाउट मियर ऍक्सेस. दॅट ऍक्सेस इज ऑल्सो डिनाइड टू 98% पीपल. मला असं वाटतं की प्रत्येक सुजाण माणसाची मान खाली गेली पाहिजे. वी मस्ट हँग आवर हेड इन शेम की स्वातंत्र्याला 63 वर्ष झाल्यानंतर सुद्धा अनुसूचित जातींमध्ये 98% मुलींना, ग्रामीण भागातल्या मुलींना ही उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध नाही. आणि दिस इज ओनली एन इंडिकेशन. वेगवेगळ्या घटकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर शिक्षण पोहोचण्याची गरज आहे. आणि म्हणूनच मला जैन साहेब जे सुरेश दादा जैन जे काम करतायत ते काम जे मोलाचं वाटतं ते या व्यापक कॅनव्हासवरती वाटतं. परंतु पुढच्या 18 महिन्यामध्ये जस्ट वेट अँड सी पुढच्या 18 महिन्यामध्ये किती वेगवेगळे बदल होत आहेत आणि ही गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. विद्यापीठांची संख्या वाढणार आहे. त्याची गुणवत्ता खूप मोठ्या प्रमाणात सुधारणार. मी गुणवत्तेबद्दल काही बोललो नाही, गुणवत्तेबद्दलही खूप बोलता येणार.